नमस्कार यूट्यूब फॅमिली, टेक डी डी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बाहेरील शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये टी.सी. घेऊन आलेला आहे। त्याला स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करण्यात आलेला आहे, परंतु UDICE प्लसमध्ये तो आणखी इम्पोर्ट केलेला नाही। तर त्याला इम्पोर्ट कसं करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। चला तर मग सर्वप्रथम आपण आपलं गूगल ब्राउझर ओपन करून घेऊया। गूगल ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला UDICE प्लस टाईप करायचं आहे। नंबर 1 ची लिंक आहे पहा, त्या लिंकला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपलं राज्य निवडून घ्या आणि गो या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहा आपल्याला वर्ष 24-25 या वर्षावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लोज या बटनावरती क्लिक करा। या ठिकाणी पहा अशा प्रकारचं इंटरफेस आपल्याला समोर दिसेल। आपल्या शाळेचं नाव वरती दिसेल, मुख्याध्यापकाचं नाव या ठिकाणी दिसणार आहे। या ठिकाणी या कोपऱ्यात पहा इम्पोर्ट मॉडेल या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इम्पोर्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इम्पोर्ट विथिन स्टेट, इम्पोर्ट आउटसाइड स्टेट आणि ड्रॉप बॉक्स असे 3 ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे। तर या ठिकाणी आपल्याला इम्पोर्ट विथिन स्टेट या बटनावरती गो या बटनावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचं नवीन पेज आपल्या समोर ओपन होईल। या ठिकाणी पहा आपल्याला विद्यार्थ्याचा स्टुडंट पेन नंबर आपल्याला टाईप करायचा आहे। स्टुडंट पेन म्हणजे स्टुडंट परमनंट एज्युकेशन नंबर आणि या ठिकाणी विद्यार्थ्याची जन्मतारीख आपल्याला टाईप करायची आहे। पण आपल्याला स्टुडंट पेन माहीत नाही आहे, त्यासाठी आपल्याला गेट स्टुडंट अँड DOB या बटनावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचं नवीन छोटंसं पेज आपल्यासमोर ओपन होईल। या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचे आधार नंबर आपल्याला टाईप करायचे आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्याची जन्मतारीख टाईप करायची आहे। या ठिकाणी विद्यार्थ्याचे जन्मवर्ष टाका आणि सर्च या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बा सर्च बटनावर क्लिक केल्याबरोबर आणि सर्च या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बा सर्च बटनावर क्लिक केल्याबरोबर आपल्याला विद्यार्थ्याचा स्टुडंट पेन नंबर या ठिकाणी दिसणार आहे। तो तर आपण एकतर याला लिहून घ्या किंवा या ठिकाणी असा सिलेक्ट करून या नंबरला कॉपी करा। कॉपी करून या ठिकाणी जन्मतारीख DOB जन्मतारीख सुद्धा आपल्याला लिहून घ्यायची आहे विद्यार्थ्याची आणि या ठिकाणी या टॅबला कॉपी केल्यानंतर क्लिकला क्लोज करा आणि या ठिकाणी पेस्ट करा। विद्यार्थ्याचा पेन नंबर आपण या ठिकाणी पेस्ट केलेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्याचा जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। अशा प्रकारचं विद्यार्थ्याचं नाव आपल्याला या ठिकाणी समोर दिसणार आहे। विद्यार्थ्याचे नाव दिसणार आहे, त्याचा परमनंट एज्युकेशन नंबर दिसणार आहे, वडिलाचं नाव दिसणार आहे। या ठिकाणी या उजव्या साईडला ड्रॉप बॉक्समध्ये त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती, कोणत्या शाळेतून तो विद्यार्थी आलेला आहे ती माहिती पण या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती दिसणार आहे। यानंतर पहा आपल्याला काय करायचं आहे, खाली स्क्रोल करा आणि स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी ते विद्यार्थ्याची इयत्ता दिसत आहे, इम्पोर्ट क्लास कोणत्या वर्गामध्ये आपल्याला त्याला इम्पोर्ट करायचं आहे त्याला इम्पोर्ट क्लास निवडून घ्या, सेक्शन निवडा, ए सेक्शन निवडा आणि या ठिकाणी विद्यार्थ्याची ज्या तारखेला विद्यार्थी आपल्याकडे शाळेत आलेला आहे, दाखल झालेला आहे, आपण प्रवेश निर्गमवरती जी तारीख टाकलेली आहे ती तारीख या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी इम्पोर्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्याला त्या विद्यार्थ्याचं नाव दिसत आहे, वर्ग दिसत आणि कन्फर्म या बटनावरती आपल्याला क्लिक करायला सांगत आहे। आपण आता कन्फर्म या बटनावरती क्लिक करूया। स्टुडंट सक्सेसफुल इम्पोर्ट अशा प्रकारे संबंधित विद्यार्थी हा आपल्याकडे इम्पोर्ट झालेला आहे, सक्सेसफुल झालेला आहे आणि यानंतर ओके या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता आपल्याला पाहायचं आहे संबंधित जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे का। तर या ठिकाणी डॅशबोर्डवरती क्लिक करा। डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर इयत्ता 3री वरती व्ह्यू मॅनेजवरती क्लिक करायचं आहे आणि पहा तो जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। पहा नंबर 1 क्लास इम्पोर्टेड अशा पद्धतीनं तो विद्यार्थी आपल्याला दिसत आहे। नंतर GP EP FP आपल्याला नंतर करून घ्यायचं आहे। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन शाळेविषयी व्हिडिओ मी आणत असतो. धन्यवाद.